सर्व BLOना नमस्कार. आपण BLO ॲप 9.06 हे वर्जन डाउनलोड करून घेतलेलं असेलच. ते सर्वांनी डाउनलोड करून घ्यावे. या BLO ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला दिलेल्या मतदार याद्या ज्या रंगीत आहेत त्यामध्ये ज्या फोटोंच्या दुरुस्त्या करावायच्या आहेत त्यासाठी आपण BLO ॲपमध्ये फॉर्म्स या ऑप्शनवर क्लिक करून 8 नंबरचा फॉर्म कसा भरायचा हे आता पाहणार आहोत. तर आपण BLO ॲप लॉग इन केल्यानंतर असा डॅशबोर्ड आपणाला दिसेल. तर फॉर्म्स या ऑप्शनवर क्लिक करूया. यानंतर आपल्याला फॉर्म नंबर 8 जो करेक्शनसाठी आपल्याला भरायचा आहे त्यावर क्लिक करूया. आता इथे इपिक नंबर ज्या मतदाराचा आपल्याला फोटो चेंज करायचा आहे त्याचा इपिक नंबर आपण इथे टाकून घेऊया. दुरुस्ती याच मतदाराची करायची असल्याने या ठिकाणी प्रोसीड विथ सेम इपिक याद्वारे आपण पुढे जाणार आहोत. फिल फॉर्म 8 यानंतर इथे डाव्या कोपऱ्याला जो वर्तुळ दिसत आहे त्याच्यावरती टच करूया आणि नेक्स्ट करायचं आहे. यामध्ये आपल्याला सेकंड नंबरचा ऑप्शन म्हणजे करेक्शन ऑफ एंट्रीज. आता आपल्याला फॉर्म नंबर 8 भरायचा आहे. इथे काहीच करायचं नाही आहे. हा सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. यानंतर जर आपल्याकडे त्या मतदाराचा आधार असेल तर आधार नंबर सबमिट करता येईल किंवा आता आपण आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधारवर आपण क्लिक करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. या ठिकाणी मतदाराचा जर मोबाईल नंबर आपल्याकडे अवेलेबल असेल तो या क्रॉसच्या चिन्हांच्या टाकी आपल्याला टाकता येईल आणि जर अवेलेबल नसेल तर हे क्रॉसचे चिन्ह आपल्याला काढून टाकायचे आहे. इथे मेल IDचं पण सेम करायचं आहे. हे क्रॉस काढून टाकूया. यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूया. नेक्स्ट पेजवरती आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल. येथे खाली आपल्याला करेक्शन करायसाठी नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाईप, रिलेशन नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि फोटो हे ऑप्शन दिसत आहेत. आपल्याला आता सध्या आपण फोटोचं करेक्शन करणार आहोत. तर फोटोवरती टिक करूया. या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करेक्ट फोटो चूज फाईल म्हणतं आहे. तर त्या ठिकाणी आपण क्लिक करूया. इथे टेक फोटो, चूज फ्रॉम गॅलरी हे 2 ऑप्शन आहेत. माझ्याकडे आता गॅलरीमध्ये त्या मतदाराचा फोटो अवेलेबल आहे तर मी चूज फ्रॉम गॅलरी या ऑप्शनसोबत जाईल. इथून आपल्याला हा फोटो त्या मतदाराचा घ्यायचा आहे. आता हा फोटो या ठिकाणी आपण घेतलेला आहे. नंतर आपण सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करूया. तर डिक्लेरेशन फॉर्मवरती आलेलो आहोत आपण. या ठिकाणी पण सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. हा फॉर्म पूर्ण आपण भरलेला आहे तो इथे दिसत आहे. इथे वरती उजव्या साईडला जे इपिक आहे ते मतदाराचं इपिक आपण कसं तयार होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. अशा पद्धतीने इपिक या ठिकाणी तयार होत आहे त्याचं. आपण फॉर्म्सवरती परत क्लिक करूया आणि आता सबमिट या बटनावरती क्लिक करूया. हा त्याचा रेफरन्स ID क्रिएट झालेला आहे म्हणजे हा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्वांनी आपणाकडे दिलेल्या रंगीत मतदार याद्यांमध्ये करेक्शन फॉर्म भरायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत. धन्यवाद.